नमस्कार, ARK@foodies to use on time या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. ही साधी आणि सोपी आहे. यात काही मसाला वगैरे यूज करून काही टाकायचा नाही आहे. तर चला करूया सुरुवात. मी 2 पळी तेल घेतलेले आहेत आणि त्यात अशी छानशी अशी जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे. आणि आता आपण त्यामध्ये भरपूर असे कांदे टाकणार आहेत. यात मी 4-5 कांदे असे बारीक चिरून टाकलेले आहेत आणि याला थोडे लालसर होतपर्यंत भाजायचे म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि असे मी कारले बारीक चिरून घेतले आहे. हे मी 1/2 किलो कारले घेतलेले आहेत आणि याला असे छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि आता आपले कांदे पण तांबूस झालेले असणार, बघू शकता तुम्ही. आणि आता कारले टाकून दिलेले आहे. याला व्यवस्थित परतून घेणार आहे जोपर्यंत आपले कारले शिजत नाही तोपर्यंत. आणि हे मंद आचेवरच करायचं आहे, कारण की काय होतं, कारले आपले जळून जाणार आणि आपले ते कारले शिजणार पण नाही. त्याला म्हणून गॅसचा फ्लेम कमी करून त्याला शिजू द्यायचं. आता आपले हे कारले आता मस्त शिजलेले आहेत. आता आपण यात तिखट, मीठ, हळद, धना पावडर आणि काळा मसाला टाकणार आहे. आणि आता याला पण व्यवस्थित थोडं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं परतल्याच्या नंतर बघा, हे सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे पण अगोदर. आणि आपण कारले मिठाच्या पाण्यात वगैरे काही भिजत टाकलेले नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या चवीनुसार यात मीठ घालायचे आहे. व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. हा मी अर्धा वाटी कूट घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपली अशी मस्त अशी कारल्याची भाजी तयार झाली. याला आपण चपाती सोबत खाऊ शकता. ही भाजी जर तुम्हाला आवडली, हो, त्यासाठी तुम्हाला अगोदर बनवावं लागेल. ही भाजी जर बनवल्याच्या नंतर, खाल्ल्याच्या नंतर जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.